छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका में घरकुल योजना के तहत स्वीकृत मकानों के निर्माण में रेत की भारी कमी आ रही है, जिससे कई लाभार्थियों ने निर्माण कार्य रोक दिया है। शैलगांव ग्राम पंचायत के सरपंच विलास मांगटे ने बताया कि सरकार को रेत की वैकल्पिक व्यवस्था करनी चाहिए और घरकुल योजना की राशि को बढ़ाकर 3 लाख रुपए करना चाहिए। साथ ही सर्वर बार बार डाउन होने के कारण सर्वेक्षण कार्य में बाधा आ रही। ऐसे में उन्होंने सर्वेक्षण की समय सीमा बढ़ाने की मांग की है। ग्राम सेवक चौहान व पंचायत कर्मियों के साथ सरपंच स्वयं घर घर जाकर निरीक्षण कर रहे हैं ताकि कोई भी पात्र व्यक्ति योजना से वंचित न रह जाए। मी विलास बापू मांगटे, सरपंच शेलगाव आणि सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे कन्नड तालुक्याचा। आम्ही 2 ते 3 दिवसापासून जी घरकुलची जी आर आला होता तर त्याचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून ज्या लोकांना घरकुल नाही आहे, जी लोक या लाभापासून वंचित आहे, अशाच लोकांना प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाहणी करून आम्ही ते नावं टाकून घेत आहे। आणि याच्यापूर्वी जवळजवळ 164 घरकुल मंजूर होते, परंतु वाळू अभावी एका वर्षापासून ते घरकुल पडलेले आहे। तर शासनाला माझी विनंती आहे की ॲक्च्युली ह्या लोकांना वाळू त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि 1,58,000 जी रक्कम आहे गोरगरिबासाठी चेष्टा केल्यासारखी विषय हा। तर मला असं वाटतं की त्यांनी कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये घरकुलासाठी मंजूर करून द्यावे आणि याच्यामध्ये थोडं काही नवजुनं करता आलं तर ते करावं, कारण या 1.5 लाखामध्ये काहीच होत नाही। तरी त्यांनी माझी विनंती आहे, मी तहसीलदार साहेबाला सुद्धा मागे निवेदन दिले होते, कलेक्टर साहेबाला निवेदन दिले। 1 वर्षापासून वाळूचा प्रॉब्लेम आहे, पण आज भेटेल, उद्या भेटेल, महिन्याने भेटेल, 6 महिन्याने भेटेल, अजून कोणीच त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर वाळू सुरू करून जे मागचे जे काही घरकुल राहिलेले ते सुद्धा लवकर त्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी आणि शासनानं या गोष्टीचा तातडीनं लक्ष घालून ताबडतोब 1 महिन्याच्या आत हा विषय समाप्त करून टाकावा। नमस्कार। मी विलास बापू मांगटे, सरपंच शेलगाव आणि सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे कन्नड तालुक्याचा। आम्ही 2 ते 3 दिवसापासून जी घरकुलची जी आर आला होता तर त्याचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून ज्या लोकांना घरकुल नाही आहे, जी लोक या लाभापासून वंचित आहे,